कर्त्यांनी पेढे मिठाई वाटप करून माजी आमदार संतोष भाऊ चौधरी यांची दिनांक 17 ऑगस्ट रोजी न्यायालयातून सुटका होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करून आनंद व्यक्त केला। भुसावळ मतदारसंघात ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करून पेढे मिठाई वाटप करण्यात आली। जळगाव पासून ते भुसावळ पर्यंत त्यांच्या समर्थकांनी फुलांची उधळण केली। दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास त्यांच्या निवासस्थानी आगमन झाल्यावर त्यांच्या पत्नीने त्यांचे औक्षण करून पेढा भरवून त्यांचे स्वागत केले। यावेळी हजारोच्या संख्येत जमाव या ठिकाणी उपस्थित होता। 17 ऑगस्ट रोजी जळगाव न्यायालयात न्यायमूर्ती एस.बी. देवरे यांनी देऊन त्यांची मुक्तता करण्यात आली आहे। दिनांक 17 ऑगस्ट रोजी निकाल जाहीर होणार असल्याने जळगाव न्यायालयात संतोष भाऊ चौधरी यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती। निकाल जाहीर होताच समर्थकांनी अतिशय जल्लोषात त्यांचे स्वागत केले। जणू काही भुसावळ मतदारसंघात जत्रेचे स्वरूप पाहण्यास मिळाले। जळगाव पासून ते भुसावळ पर्यंत समर्थक व कार्यकर्त्यांनी फुलांचा वर्षाव केला। ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करीत कार्यकर्त्यांनी पेढे मिठाई वाटप करून एक प्रकारे दिवाळी साजरी केली। संतोष भाऊंचे त्यांच्या निवासस्थानी आगमन होताच हजारो कार्यकर्त्यांचा जमाव उपस्थित होता। त्यांच्या धर्मपत्नी माजी नगराध्यक्षा रेखाताई चौधरी यांनी त्यांचे औक्षण करून त्यांना पेढा भरविला। भाऊंनी सर्वप्रथम आपल्या आईचा आशीर्वाद घेतला। 2 वर्षे 1 महिना व 18 दिवसाची शिक्षा सुनावली होती, परंतु त्यांनी ही शिक्षा आधीच भोगली असल्याने त्यांची दिनांक 17 ऑगस्ट रोजी तुरुंगातून सुटका करण्यात आली। संतोष भाऊ चौधरी यांच्या निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी बोलताना संतोष भाऊ म्हणाले की ईश्वराजवळ न्याय आहे, सत्य हे परेशान आहे, पराजित नाही। माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे, त्यामुळे न्याय मिळण्याची मला खात्री होती। गेल्या 2 वर्षापासून कुटुंब व जनतेची सेवा करण्यापासून दूर राहिलो याची मला खंत आहे। या दुर्दैवी काळात माझ्या पत्नीची मला खंबीर साथ मिळाली, तसेच माझ्या कुटुंबाला सर्वांनी धीर दिला, त्याकरिता मी जनतेचा आभारी आहे। जाणून बुजून भुसावळ पासून देखील मला दूर ठेवण्यात आले होते, याचे मला वाईट वाटते। जाकीर शेख सारखा चांगला माणूस गेल्याने खूप दुःख आहे। ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव, असेही ते म्हणाले। साईबाबांचे दर्शन घेऊन आल्यानंतर शहराचा विकास कामाकडे लक्ष देण्यात येईल, असे सुद्धा त्यांनी म्हटले आहे। नो चिंता असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये नव्याने आत्मविश्वास निर्माण केला। ठिकठिकाणी दिवसभर ढोल ताशे व फटाक्यांची आतिषबाजी ही सुरूच होती। तसेच कंडारी गावात देखील फटाक्यांची आतिषबाजी करून पेढे वाटण्यात आले। आणि सत्यच होईल याची पुन्हा आमचे वकील साहेब म्हणतात, सत्य ये परेशान आहे लेकिन पराजित नाही। माझ्या परिवाराला धीर दिला, त्याबद्दल सर्वात अगोदर मी आपल्या सर्व जनतेचा व आपल्या सर्वांचा आभारी आहे। राजकीय लढाईला जिंकायला आम्ही सर्व मंडळी बसलो आहे आणि त्याला पाठबळ माझ्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे। पत्रकारांपासून असो, जनतेपासून माझी जे जवळीक आहे ते दूर राहावं लागलं। आणि विशिष्ट म्हणजे माझ्यासाठी फार वेगळी व्यवस्था केली होती। भुसावळपासून सुद्धा दूर राहावं अशी अपेक्षा कुठेतरी असेल। गंभीर या विषयामुळे चांगला व्यक्ती जाकीर शेख गेला, त्याचंही दुःख आहे। त्याच्या आत्म्यात शांती मिळो, त्याच्या परिवाराला दुःख मिळण्याची ताकद मिळो, मी त्याच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत। संतांचं कार्य असतं कार्य करत राहणं। पुढे चालत असताना मागे कधीच बघायचं नसतं आणि आलेल्या अडचणीला कधीच घाबरायचं नसतं। ही एक आमची यात्रा म्हणजे आमची पहिली स्टेप झाली। आता दुसऱ्या स्टेपला आम्ही सुरुवात करणार आणि तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आम्हाला मिळतच राहणार। वकील आमच्या सोबत आहे। परंतु ते दुःख, त्या दुःखात मी सहभागी आहे। मला सर्वांनी समजू शकतो, येताना मला दिसलंय जे काही दिसायचे, परंतु खात्री नाही तुम्हाला या महिन्याभरातच